हे हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतात आणि त्या समस्या आपण सोडवायच्या सोडून त्यापासून लांब पळत जातो. काही लोक समस्या सोडवतात, पण काही लोक त्या समस्यांवरती नाराज होतात आणि त्या समस्यांपासून लांब पळतात. मग अशा वेळेला काय करायचं? समस्या काय आपला पाठलाग सोडत नाही. ह्याच गोष्टीवरती आधारित मी तुम्हाला आज एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मोटिवेशनल स्टोरीला सुरुवात करूया. एकदा एक गुरु आणि शिष्य एका जंगलामधनं जात असतात. खूप चालल्यानंतर ते गुरु थकतात आणि ते गुरु त्यांच्या शिष्याला सांगतात की मला तहान लागलीये. जंगल घनदाट असतं. ते एका झाडाखाली बसतात आणि ते त्यांच्या शिष्याला सांगतात की मी खूप चाललोय, त्याच्यामुळे मला तहान लागलीये. आता तहान लागल्यानंतर त्यांचा शिष्य देखील म्हणतो की हो, मी सुद्धा चालून थकलोय, मला सुद्धा तहान लागलीये, तर जवळच्याच एका तलावावरती जाऊन मी आपल्यासाठी पाणी घेऊन येतो. शिष्य पाणी आणायला निघाला असता तो एका तलावाजवळ जाऊन पोहोचतो. तो तलावातलं पाणी घेणार तितक्यात तिथे खूप प्राणी येतात आणि ते प्राणी त्या तलावामधनं पळत जातात. आता ते प्राणी त्या तलावामधनं पळत गेल्यानंतर ते पाणी गढूळ होऊन जातं. शिष्य तिकडनं निघतो आणि त्याच्या गुरूंजवळ येऊन सांगतो की मी तुमच्यासाठी पाणी आणायला गेलो होतो, पण तिकडचं पाणी प्राण्यांमुळे गढूळ झालं म्हणून मी परत आलो. गुरु त्याला परत पुन्हा पाठवतात त्या पाण्याजवळ, त्या तलावाजवळ. ते सांगतात की आम्हाला तेच पाणी हवंय. शिष्य देखील गुरूंचं ऐकून पुन्हा त्या तलावाजवळ निघतो. तिथे गेल्यावर बघितलं असता ते पाणी गढूळच असतं. काय करायचं? आपल्या गुरूंना हे असं गढूळ पाणी कसं काय द्यायचं? म्हणून तो शिष्य परत त्या गुरूंजवळ येतो, चालत चालत येतो आणि गुरूंना आपल्या परत सांगतो की ते पाणी खरंच खूप गढूळ आहे, तुमच्या पिण्यालायक नाहीये. तरी सुद्धा परत गुरु त्याला सांगतात की मी तुला सांगितलं ना, मला त्याच तलावामधलं पाणी पाहिजे. तो शिष्य सांगतो की मी एखाद्या नदीजवळ दुसरी नदी शोधतो, त्या नदीजवळ जातो आणि तिकडचं पाणी तुमच्यासाठी आणतो. ते पाणी तुमच्या पिण्यायोग्य असेल. गुरु सांगतात की नाही, मला तेच पाणी हवे, मला त्याच तलावामधलं पाणी हवे. शिष्य म्हणतो की जाऊ दे, आपल्या गुरूंनी सांगितलंय, आपण ऐकावं. शिष्य परत निघतो त्या तलावाजवळ. तिसऱ्यांदा त्या तलावाजवळ गेला असता शिष्याला दिसतं की ते पाणी एकदम स्वच्छ झालेलं असतं, कारण की त्या पाण्याच्या वरचा जो चिखल असतो तो खाली गेलेला असतो, गाळ सगळा खाली गेलेला असतो आणि वरचं पाणी स्वच्छ असतं. आपल्या मनाचं देखील असंच असतं बरं का. आपलं मन हे आपल्या समस्यांमुळे अस्थिर झालेलं असतं आणि मग अस्थिर झालेल्या मनाला आपण समजवायचं सोडून आपण समस्यांपासून लांब पळत सुटतो. पण जर आपण अस्थिर झालेल्या मनाला स्थिर केलं, थोडासा विचार केला, थोडंसं मन एकाग्र केलं आणि समस्यांवरती सोल्युशन काढलं, तर आपोआप आपण त्या समस्यांमधनं बाहेर निघतो. ज्याप्रमाणे गढूळ पाण्याला थोडंसं चिखल खाली बसायला वेळ जाऊ दिला, संयम ठेवला, त्याचप्रमाणे आपल्या समस्यांना देखील आपण संयम ठेवला तर आपण सुद्धा समस्यांमधनं बाहेर निघू शकतो. कशी वाटली तुम्हाला माझी ही मोटिवेशनल स्टोरी? माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन मोटिवेशनल स्टोरी सोबत, नवीन व्लॉग सोबत किंवा व्हिडिओ सोबत. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. चला पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी स्ट्रॉंग अँड स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.